नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहत आहे NDTV मराठी. चाकण औद्योगिक पट्ट्यातील खड्डेमय रस्ते आणि प्रचंड वाहतूक कोंडी थेट नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचं आकडेवारीतनं समोर आलंय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या 7 महिन्यात केवळ रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे तब्बल 200 अपघात झालेत. यातील अपघात आणि मृत्यूंपैकी सुमारे 30% प्रमाण हे चाकण औद्योगिक पट्ट्यातलं आहे. याच चाकणमधनं NDTV मराठीचे रिपोर्टर अजिंक्य धायगुडे यांचा एक खास ग्राउंड रिपोर्ट बघूया. मी सध्या ज्या रस्त्यावर उभा आहे, हा रस्ता कुठल्या ग्रामीण भागातला शेतीला जोडणारा रस्ता नाही, तर थेट चाकण MIDCतील रस्त्यावरून मी तुम्हाला हा सगळा रिपोर्ट दाखवतोय. ज्या रस्त्यावर मी उभा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय डांबर नाहीये, पाणी आहे आणि चिखल आहे. आणि याच रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जात असतात. या चाकण MIDC मध्ये येणारे माल वाहतूक वाहने असतील, कामगार असतील किंवा जे वरिष्ठ पदांवर काम करणारे कंपनीमधले अधिकारी असतील, हे सगळे या रस्त्यावरून प्रवास करतात. खरं गेल्या अनेक दिवसांपासून चाकण MIDC मधील रस्त्यांचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला आहे. त्याचं कारण असं झालं, सुरुवातीला 20 कंपन्यांनी थेट जाहीर केलं की आम्ही चाकण MIDCतून बाहेर पडत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात जी MIDC आहे त्या MIDCत जात आहोत, कारण की या MIDC मधील रस्ते असतील किंवा जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे. हजारो वाहनं जी आहेत ती वाहतूक कोंडीत अडकत असतात. तासनतास कंपन्यांची वाहनं असतील, विद्यार्थी वाहणारी वाहनं असतील किंवा सगळीच वाहनं जी आहेत ती तासनतास या खड्ड्यांच्यामुळे अडकून पडलेली असतात. वाहतूक कोंडी असेल किंवा पायाभूत सुविधा व्यवस्थित भेटत नसल्यामुळे कंपन्यांनी थेट चाकण MIDC सोडण्याचा निर्णय घेतला. आता हा रस्ता पाहिल्यानंतर हे जे नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक आहेत आणि सगळे राजकीय आहेत. कोण बाजार समितीवर आहे, कोण ग्रामपंचायतीवर सरपंच सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आहेत. अशा प्रकारचे हे सगळे नागरिक मी या ठिकाणी बोलवलेले आहेत. नेमकं काय अडचणी येत आहेत, तुम्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात, हे प्रश्न यापूर्वी सोडवायला हवे होते, मात्र हे सोडवले का गेलेले नाहीत? एक तुम्हाला सांगू इच्छितो की हा चाकण टप्पा क्रमांक 2 मध्ये आणि चाकण टप्पा क्रमांक 5 मध्ये जाणार हा प्रमुख रस्ता आहे. पण हा रस्ता PMRDच्या अंतर्गत या ठिकाणी येतोय. याच्यामध्ये PMRDने आता पहिल्यांदा MIDCने पैसे टाकले होते, आता PMRDने पैसे टाकले. प्रशासन कसं लोकांना झुलवायचं काम करतं. हा रस्ता 1 ते 1.5 किलोमीटर आहे. 1 ते 1.5 किलोमीटरला किती दिवस लागले पाहिजे काम व्हायला? कमीत कमी 15 दिवस किंवा महिनाभर. आणि रस्त्याचं काम कोणतं करायचं तर सिमेंटचं काम करायचे. त्यांनी 12 महिन्याची मुदत प्रशासन दिलेली. याचा अर्थ प्रशासन आणि ठेकेदारी ह्यांचे जुले बघत आहे. त्यामुळं हा रस्ता लवकर होऊ नये असं प्रशासनाची भूमिका दिसतीये. म्हणून प्रशासनाने त्या ज्या कोण संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावरती कारवाई करावी आणि लवकरात लवकर तो कमीत कमी दिवसामध्ये कसा रस्ता होईल. आणि हा रस्ता शिंदे, वासुली, सावरदरी, भांबोली, वराळे आणि त्याचबरोबर रोखल, गोनवडी, बिरदवडी, बोरदारा, आंबेठाण या प्रमुख गावामध्ये MIDC आहे. या MIDCला जाणारा हा रस्ता आहे. हा रस्ता MIDCचा वाटतो का? हा रस्ता तुम्ही म्हणल्याप्रमाणे शेतीचा रस्ता वाहणारा दिसतोय. म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की रस्ता तुम्ही करता तो लवकरात लवकर पूर्ण करा, नाहीतर रस्ता करू नका आणि MIDC आणू नका, अशी आमची स्थानिक गावकऱ्यांच्या वतीनं आपणास या ठिकाणी विनंती आहे. चाकण MIDC तुम्ही म्हणताय गेल्या वर्षभरात 600 लोक अपघातात गेलेत. कुठल्या गावचे आहेत किंवा या भागातले ते कुठले नेमके? त्यामध्ये काही स्थानिक आहेत साहेब, काही उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी परप्रांतीय ते सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं बरेचशे लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. आता मागच्या 26 तारखेची एक मी घटना सांगतो की माझ्या रूममध्ये राहणारा एक लेडीज होती. ती आपल्या मुलासह नांदेडला गेली. नांदेडवरून येताना घरी येताना तिने चाकणमध्ये आल्याच्या नंतर आपल्या पतीला फोन केला. पती घरी नसल्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकाला फोन केला. निगोजाजवळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था, खूप मोठाले खड्डे. येणाऱ्या गाडीने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला, यांनी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गडबडीमध्ये ती बाई आणि ते मुलगा 1.5 वर्षाचा मुलगा ती टायर खाली जाऊन दोन्हीसुद्धा त्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं तो प्रपंच पूर्ण उघड्यावरती आलेला आहे. त्याच्या पतीची या ठिकाणी राहण्याची अवस्था नाही आहे. तुम्हाला मी माझा नांदेडला निघून जाईन. चाकण MIDC फार दुर्दैव आहे की या ठिकाणी एवढा मोठा विकासाची गंगा आलेली असताना सुद्धा या ठिकाणी चांगल्या व्यवस्था देता येत नाही. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे आणि असे बरेचसे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळं
मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, आज सुनील भाऊंनी सुद्धा सांगितलं की प्रशासनाने यावरती लवकरात लवकर उपाययोजना करून जे काही रस्ते खराब झाले आहेत ते रस्ते त्वरित दुरुस्त करावेत. चाकण MIDCत कंपन्या किती आहेत आणि कामगार किती असतील किंवा एकूण आपण जे म्हणतो मॅन पॉवर किती काम करत असतील लोक? ह्या ठिकाणी छोट्या मोठ्या मिळून 30 ते 40 हजार या ठिकाणी फॅक्टरी आहेत, या ठिकाणी कंपन्या आहेत आणि ह्या ठिकाणी कामगारांची संख्या सांगितली तर लाखोनी ह्या ठिकाणी कामगार आहे. ह्या वास्तव्यात पाहताना ह्या ठिकाणी 5 लाख नाही 10 लाखसुद्धा ह्या ठिकाणी कामगार असतील आणि ही MIDC म्हणजे ॲटोमोबाईल MIDC. ह्या MIDCमध्ये जगातली म्हणजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC म्हणून हिची ओळख आहे आणि त्याची परिस्थिती आज अशी आहे. ही तुम्ही खऱ्या अर्थानं प्रशासनाने याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या ठेकेदारांना काम दिले त्यांना ही मुदत कमी करून 2-2 महिन्यात ही कामं पूर्ण करावी अशी आम्ही यांना विनंती करतो. तात्काळ कामं पूर्ण व्हावीत अशी स्थानिक नागरिक विनंती करतायत. बाबा, नाव काय तुमचं? माझं नाव बबन गणपत बोत्रे. मी वकील म्हणून काम करतो पुण्याच्या कोर्टामध्ये. राहायला कुठं तुम्ही? हे काय समोरच इथं घर आहे पाठीमागे तुमचं? घरच आहे माझं प्रॉपर्टी. हा रस्ता किती वर्ष झाला असाच? हा रस्ता मी लहान होतो ना, जवळजवळ 10 वर्षाचा असेल मी, त्यावेळेस हा रस्ता झालेला आहे. अपघात झाल्याचं आठवतं का या रस्त्यावर? भरपूर अपघात सारखं चालू आहे. लोकांचा वयस्कर माणसाला आणि मुलांना आणि बायका माणसांना या ठिकाणी प्रवास करणं, जाणं येणं, रस्त्याने क्रॉस करणं, दुकानात जायचं म्हटलं तर 4 वेळा विचार करावा लागतो त्यांना आणि त्यामुळं अनेक वेळा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या ज्या MIDCमधल्या ज्या उद्योगधंद्याच्या ज्या गाड्या आहेत किंवा बसेस आहेत कंपनीच्या, त्याच्यामुळे इतका धोका आणि त्यांचे ते आवाज, त्यांचे रात्रभर आम्हाला, तर मी इथंच झोपतो समोर बाहेरच, तर त्यामुळं त्या रस्त्याच्या याच्यामुळे आहे ना लोकांना झोप येत नाही, त्यांचे आजारपण त्याच्यामुळे वाढायला लागली आणि म्हणजे रस्ता चांगले नसल्यामुळे हां, गाड्यांचे आवाज येतात. आणि लोकसंख्या जी होती ना गावकीची काय 4-2 हजार किंवा काय 10,000 8,000, तर ती लोकसंख्या जवळजवळ 4-5 पटीने वाढलेली आहे. प्रत्येकाच्या ह्या बिल्डिंग जर म्हणजे बघितलं, उद्योग व्यवसाय वाढले त्यामुळे कामानिमित्त येणारे लोक वाढले. उद्योगधंदा वाढलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी कामगार संख्या त्याच्यात 10 पटीने वाढलेली आहे. जवळजवळ कामगारांची संख्या 10 पटीने, म्हणजे स्थानिक लोकांच्या पेक्षा 10 पट लोक कामगार आहेत इथं. म्हणून कामगारांच्या सोयी पण व्हायला पाहिजे आणि स्थानिक गावकऱ्यांच्या पण सोयी व्हायला पाहिजे. आमच्या जमिनी या ठिकाणी MIDCने अक्वायर केलेल्या 10 ते 15 वर्षे झाले. 15 वर्ष झालं रस्त्यासाठी जमीन घेऊन? नाही, रस्त्यासाठी जमीन नाही, रस्ता हा पहिलाच होता. जवळजवळ 40 वर्ष झाले हा रस्ता झालेला आहे, डांबरीकरण झालेला. 40 कुठं डांबरीकरण कुठं नेमकं गेलं ना निघून. आता इतके दिवस कोणीच माणूस राहत नाही, तर ते रस्ता म्हणजे शेवटचं डांबरीकरण या रस्त्यावर कधी झालं होतं? 40-45 वर्षाच्या वरती. मी लहान होतो 10 वर्षाचा. उद्योग व्यवसाय चाकण MIDCतून का निघून जात आहेत किंवा चाकण MIDCतून उद्योग व्यवसाय खंडाळ्यात, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील MIDCत का जात आहेत याचं कारण आहे हा रस्ता MIDCला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. आणि हे इथंच रस्त्याच्या शेजारी यांचं बाबांचं घर आहे. ते म्हणतात 40 वर्षापूर्वी या रस्त्यावर डांबर पडलं होतं. दुष्काळ पडलेला होता. मी स्वतः ह्या रस्त्यावरती काम केलेलं आहे. लहानपणी असताना सुकडी वाटत होते त्यावेळेस दुष्काळ पडलं होतं. वाहतूक नेहमीच चालू आहे पण डांबर नाही. एवढी वाहतूक नाही, माणूस दिसत नव्हता आमच्या इथं अजिबात. पण आता ही MIDC गव्हर्नमेंट, आता रोजची वाहनं किती वाहत असतील तुमचं इथं घर आहे? आता रोज 2 ते 3 हजार. आता ही वास्तव परिस्थिती आपण पाहतोय. खरं तर हा एक रस्ता आपण दाखवतोय, आणखी काही रस्त्यांवर आपण जाणार आहोत आणि चाकण MIDCमध्ये नेमकं चाललंय काय, चाकणमधील तरुण आंदोलन का करतायत, कारण की साखळी उपोषण सध्या चाकण MIDCमध्ये चालू आहेत. नागरिक सांगतायत जवळपास 600 लोकांचा या रस्त्यावर बळी गेलेला आहे गेल्या 1 वर्षात आणि आणखी किती बळी गेल्यावर या सगळ्या ज्या संस्था आहेत, मग PMRDA असेल, MIDC असेल किंवा PWD असेल, या संस्थांचा समन्वय नसल्यामुळे हे सगळे बळी जात आहेत, अपघात होत आहेत, लोक जायबंदी होत आहेत. मात्र प्रशासनाला अद्याप जाग येत नाही आहे. खरं तर हा एक रस्ता या चाकण MIDCतला दाखवला, आणखी एक रस्ता तुम्हाला दाखवणार आहोत थोड्याच वेळात. दरम्यान चाकण MIDC ते मुंबई मार्गावरील रस्त्याची ही अगदी तीच स्थिती आहे. तळेगाव मुंबईकडे जाणारा रस्ता म्हणजे एखादी पायवाट असल्यासारखा वाटतो. अतिशय खराब अशा या रस्त्यावरनं अवजड वाहनांना कसरत करत जावं लागतं. बघूया. चाकण MIDCमधून ज्या कंपन्या आहेत
त्या कंपनीतून जो माल बाहेर पडतो तो मुंबईला जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर केला जातो त्या रस्त्यावर सध्या मी आहे आणि दुपारची वेळ आहे. रस्त्यावर आत्ता वाहतूक कोंडी किती आहे हे आपण पाहू शकतो आणि रस्त्याची कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे हे देखील आपण पाहतोय. हे सगळी वाहनं जी आहेत ती चाकण MIDC मधून बाहेर येत आहेत आणि तळेगाव मुंबईच्या दिशेने ही वाहनं निघालेली आहेत. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये अशा प्रकारे मुरुम भरलेला आहे. आपण जर पाहिलं तर हा हाताने निघतोय अशा प्रकारचा हा मुरुम भरलेला आहे आणि या मुरुम भरल्यानंतर अगदी पाऊस पडला की लगेच हा मुरुम अशा प्रकारे निघत असतो. त्यामुळे अपघाताची संख्या वाढते, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. तासनतास वाहनं या रस्त्यांवरती अडकून पडलेली असतात आणि यामुळेच आता चाकण पंचक्रोशीतील जे तरुण आहेत ते साखळी उपोषण करतायत. तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्या आहेत या भागातील यांनी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जाण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. खरं तर प्रशासन सांगतंय की आम्ही प्रयत्न करतोय, खड्डे मुजवले जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यासाठी बैठक देखील काल घेतलेली आहे. मात्र परिस्थिती जर पाहिली तर आपण अतिशय दुर्दैवी ही परिस्थिती म्हणावी लागेल. या भागातील जिल्हा परिषद सदस्य, महिला जिल्हा परिषद सदस्या माझ्यासोबत आहेत आणि काही महिला देखील आहेत. आपण पाहतोय ज्या ठिकाणी त्या उभे राहिलेल्या आहेत त्याच्या समोरच हे सगळं पाणी साठलेलं आहे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, कधीपासून हा प्रश्न आहे आणि वाहतूक कोंडी रोजची आहे, कंपन्या निघून चाललेल्या आहेत, नागरिकांचे हाल होत आहेत, नेमकं काय याच्यावर तोडगा काढला जाणार आहे? आमच्याकडं MIDCचा चौथा टप्पा येऊन 2015ला आलेला आहे. आता मला वाटतं 2025 संपलं आहे, म्हणजे एक 10 वर्षाचा काळ होऊन गेलेला आहे. आमचा पश्चिम पट्टा हा जास्त पावसाचा असल्यामुळं खड्डे तर आमच्याकडं पडतातच, परंतु खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळं जे वाहतूक होते त्यांना अंदाज येत नाही नक्की खड्डा किती खोलीचा. मुरुम भरला गेलाय खड्ड्यांमध्ये? आत्ता भरला गेलाय, परंतु तात्पुरती डागडुजी करून ते होणार नाहीये, कारण पाऊस सततच असतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा वाहतुकीचा प्रश्न असल्यामुळे म्हणजे रस्त्यांचं रुंदीकरण होणं देखील आवश्यक आहे. कारण वाहतूक समस्या तर खूप आहे इथं, ट्रॅफिकचा खूप इश्यू आहेत. MIDC आल्यामुळं आमच्याकडं महिला कामगार वर्ग देखील खूप वाढलेला आहे आणि मग महिला कामगार आल्या की त्यांना महिन्याचा जो काही प्रॉब्लेम असतो त्या महिन्याच्या प्रॉब्लेममध्ये देखील त्यांना खूप फेस करावं लागतं. त्या रस्त्यावरून जी वाहतूक होत असते, चाकण MIDCतून जो माल बाहेर निघेल तो मुंबईला जाण्यासाठी, तळेगावला जाण्यासाठी हा रोड आहे. हो, हा रोड आहे आणि मला वाटतं आता 5वा टप्पा देखील आमच्याकडे MIDCचा येत आहे, परंतु त्या रस्त्याचं काम न झाल्यामुळं पर्यायी रस्ता म्हणून ते रोड कोणाचा आहे? MIDCचा आहे, PMRDAचा आहे की कोणाचा? हा रोड MIDCचा आहे. MIDCचा रस्ता आहे. MIDCचा रोड आहे हा. ताई आणखी आहे. ताई, तुमच्या कुटुंबातलं कोण या MIDCत जॉबला वगैरे काय आहे का? नाही आहे, पण आमचे जे भाडेकरी आहेत ना ह्याच रोडने वागत होते. ते परप्रांतीय आहेत, पण ते आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी इथं आले होते. तर ह्याच रस्त्याला त्या महिलेचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा अक्षरशः पाय तुटलेला आहे आणि ती कधी झाला ॲक्सिडेंट? 4 महिन्यापूर्वी झालेला आहे. सारखेच ॲक्सिडेंट होत असतात त्या रस्त्यात? हा, होतात. काय प्रशासनाकडून काय सांगितलं जाते नेमकं? तुम्ही स्थानिक आहे इथले, रस्त्याची दुरुस्ती आपण आता देखील पाहतो की मोठ्या संख्येने कंपनीची वाहनं चाललेली आहेत, मात्र मोठे मोठे खड्डे पडले. जास्त वाहतूक झाल्यामुळे MIDC क्षेत्रात गाव असल्यामुळे खड्डे वारंवारच होत असतात आणि त्याची डागडुजी केली जाते प्रशासनाकडनं. पण पाऊस वगैरे झाला की आणि जास्त वाहतूक असल्यामुळे ते रस्ते परत जसे तसे होतात. मग त्याच्यामुळे अपघात होणं किंवा ट्रॅफिकची समस्या खूप वाढलेली आहे. ट्रॅफिक फार होतं. एक लोकप्रतिनिधी म्हणून मला काय, गावात कुठले लोकप्रतिनिधी तुम्ही? मी वराळे गावची माजी सरपंच आहे. वराळे गावची. तर वराळे गावमध्ये MIDC मध्ये पूर्ण क्षेत्र आमचं MIDC मध्येच गेलेलं आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण खूप होतं. जरी प्रशासनाचा, कंपन्यांचे CEO किंवा मॅनेजर सांगतायत की इथं जे प्रशासन आहे त्यांचा समन्वय नाही आहे. MIDC असेल किंवा PWD असेल, PMRDA असेल, या संस्था आहेत त्यांचा काही समन्वय आहे का? तुम्ही माजी सरपंच राहिलेला आहे. समन्वय आहेच ना. MIDC आम्ही दरवर्षी आमच्या 5 गावचे आहे ना, तर सरपंच म्हणून आम्ही कितीतरी वेळा MIDC प्रशासन असेल किंवा MIDC ऐकत नाही, लक्ष नाही देत, दुर्लक्ष करतात. ते सांगतात आम्ही करू म्हणतात आणि तुम्ही सरपंच असताना साधारण किती अपघात झाले, किती लोकांचा जीव गेला? काय झाले? महिलांचे तर खूप अपघात झालेले 2 व्हीलरवरती जाताना, कारण अशी साईड पट्ट्यावर कडेला असताना ना महिला स्कूटी घेऊन चालतात, मोठ्या गाड्या येतात आणि बऱ्याच वेळेला 2, 3, 4 महिलांचा अपघात आमच्या वराळ्यामध्ये झालेला आहे आणि 2 महिला इथे वासुली फाट्याच्या तिथे
जागेवर गेलेले आहेत आणि कोरेगाव फाट्यावर पण एक म्हणजे लोकांचे जीव चाकण MIDCत लोकांचे जीव स्वस्त झालेत, रोज जात आहेत. असंच म्हणावं लागेल. आता जर बराळे गावचे लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगते की आमच्या गावामध्ये 2 शाळा आहेत, तर जवळजवळ 1,500 विद्यार्थी असतात आणि 4 ते 5-6 किलोमीटरच्या अंतरावरनं येतात. तर महिलांचं एवढी मला बोलत असतात की तर मला एक सांगा, 6 किलोमीटर अंतर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना किती वेळ लागतो? 6 किलोमीटर अंतरासाठी 2-2, 3-3 तास लागतात त्यांना शाळेत जायला पण आणि यायला पण. तर महिला सांगतात की ताई आम्ही 2 वेळेचा डबा करून देतो, कारण दुपारी मुलं किती वेळेस येतील, आम्हाला किती वाजता हातात मिळतील ह्याची आम्हाला गॅरंटी नसते. ज्या वेळेला मुलं जातात ना सकाळी सोडली तर त्या यायला 2 वाजता जर शाळा सुटली किंवा 5 वाजता शाळा सुटते, दोन्ही शाळा, तर त्या म्हणतात की शाळा सुटल्यानंतर आम्ही 3 तासाचा अंतराचा वेळ पकडून चालतो की ह्या 3 तासामध्ये आपली मुलं कधी येतील, पण ते किती वाजता येतील सांगता येत नाही. शिवाय आमच्या गावामध्ये PSC आहे, प्राथमिक उपकेंद्र. जर आता परप्रांतीय लोक खूप आहेत, जवळजवळ 8 ते 10 हजार लोकसंख्या आमच्या गावची की त्यांची. तर डिलेव्हरीसाठी महिला ज्या तिथं गेलात ना तर त्यांना रेफर केलं जातं करंजविराला, मेन PSCला. तर तिथं जाण्यासाठी सुद्धा महिला वेळेत पोहोच. म्हणजे जे आपत्कालीन अपघात झाले किंवा एखाद्या महिलेची प्रसूती करायची असेल तर आपण पोहोचू शकत नाही हॉस्पिटल. 8 किलोमीटरची वेळ आहे, पण त्यासाठी जायला पण 2-2 तास लागतात, 1.5 तास लागतो. ॲम्ब्युलन्सला कधी वेळेला आडमार्गाचा बाजू काढावा लागतं, रस्ता काढावा लागतो, पण ती सुद्धा वेळेत पोहोचू शकत नाही, कारण आमच्या MIDC क्षेत्रात बऱ्याच वेळेला अपघात झालेले ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो. म्हणजे उपचार न भेटल्यामुळे पण अनेक लोकांचे जीव गेले त्या रस्त्यामुळे. हो, उपचार न भेटलेल्यामुळे पण अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, वेळेत उपचार नाही झाल्यामुळे. साधी उदाहरणं आहेत की त्या सांगतायत, जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांची आई शाळेत जाण्यासाठी 2 वेळेचं जेवण देते, कारण की मुलगा जाण्यासाठी जवळपास 3 तास लागत आहेत शाळेत पोहोचण्यासाठी आणि शाळेतून परत घरी येण्यासाठी 3 तास, म्हणजे 6 तास प्रवास होतो विद्यार्थ्यांचा. अनेक लोकांचा अपघात झाल्यानंतर किंवा एखाद्या महिलेची तातडीने प्रसूती करण्याची गरज असेल तर 5 ते 6, 7, 8 किलोमीटर अंतर हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी 2-2, 3-3 तास लागतात. त्यामुळे अनेक लोकांचे उपचाराअभावी मृत्यू झालेले आहेत. आणि ज्या चाकणमधील MIDCतील ज्या कंपन्या आहेत त्या या ठिकाणाहून निघून जाण्याचा विचार का करतायत हे देखील हा रस्ता पाहिल्यानंतर आपल्याला समजतं आहे. आणि या चाकण MIDC पंचकृषीतील तरुण साखळी उपोषणाला का बसलेले आहेत ते देखील हा रस्ता पाहिल्यानंतर आपल्याला समजतं आहे. खरं तर यातून एक समजतं आहे की MIDC असेल, PWD असेल किंवा PMRD असेल, या वेगवेगळ्या संस्था रस्ते करत असतात आणि वेगवेगळ्या संस्थांचे रस्ते असल्यामुळे या संस्थांमध्ये समन्वय नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि रस्ते खराब झालेले आहेत. अक्षरशः पाणी साठलेलं आहे, त्या पाण्यामध्ये मुरूम टाकलेला आहे, तो मुरूम देखील निघून गेलेला आहे. आणि आपण जर 2 मिनटं या ठिकाणी उभं राहिलो तर आपण पाहतोय की हजारो वाहनं जे आहेत या रस्त्यावरून प्रवास करतायत आणि वाहन चालक असतील, प्रवास करणारे नागरिक असतील, यांचा सध्या जीव मुठीत घेऊन हा सगळा प्रवास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर चाकण MIDC ते आंबेठाण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची ही दुर्दशा झालेली आहे. पावसामुळे पडलेले खड्डे, खड्ड्यात साचणारं पाणी, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे अपघाताचा धोका इथेही वाढताना दिसतोय. आता मी ज्या रस्त्यावर उभा आहे तो रस्ता चाकण MIDCतून आंबेठाण गावाकडे जाणारा आणि येणारा रस्ता आहे. खरं तर या चाकण MIDCत सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी याच रस्त्याला होत असते असं हे या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत ते सांगत आहेत. आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, हे कालच अशा मुरुमाच्या साहाय्याने हे खड्डे मुजवण्यात आलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा हा मुरुम निघून गेलेला आहे आणि खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे. वरवरची या रस्त्याला मलमपट्टी केली गेली आणि एका दिवसाच्या आत या रस्त्यावर पुन्हा एकदा खड्डे पाहायला मिळत आहेत. खरं तर सगळ्यात जास्त कोंडे असणारा आणि सगळ्यात जास्त वाहतुकीचा हा रस्ता आहे. आणि या रस्त्यावर अशा प्रकारची परिस्थिती आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, खड्ड्यांमुळे या वाहतुकीला अडथळा होतोय, अपघात होत आहेत. आणि यामुळे स्थानिक नागरिक जे आहेत ते देखील संतप्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या रस्त्या शेजारीच ज्या दादांचं हॉटेल आहे, या हॉटेल दादा हे खड्डे कधी भरले? तुमचं नाव काय? शिवाजी माधव बेगडे. कधी खड्डे भरले? परवा भरले, परवा. आणि लगेच मुरुम पण निघाला. उद्योग मंत्री आले ते ना आपले उदय सामंत साहेबांचे ना, त्याच्या आधीच भरले खड्डे. पावसात सगळे वाहून गेले परत. आता आणि
रोज किती वाहतूक होत असते या रस्त्याने? काय ट्रॅफिक सकाळी 7 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत ट्रॅफिक असेच आहे. आणि खड्ड्यांमुळे अपघात वगैरे काय? अपघात आहे ना होते ना, कालच झाला परवा इथं समोरच टर्नला इथं. म्हणजे रोज अपघात होत आहे. हा रोज काय सकाळी झाला अपघात सकाळी हा आजच्याला सकाळी. MIDC जाणार हा रस्ता आहे मुख्य. हा मेन रोड आहे. तर या ठिकाणी स्थानिक नागरिक बी माझ्यासोबत आहेत. ताई, मुख्य रस्ता आहे, तुम्ही या ठिकाणचे स्थानिक आहेत, काय नेमक्या अडचणी येत असतात? अपघात किती नेमके झालेत आणि काय तुम्हाला माहिती आहे का किती लोक या अपघातात गेलेत? काय अपघातात आता बघ तुम्हाला सांगितलेच ना 500पर्यंत आकडा आहे. आणि हा चाकण फाट्यापासून तर वासुली फाट्यापर्यंत PMRDचा रस्ता आहे. ते पूर्ण काम होऊन इथं 100 मीटरचं आंबेठाण गावामध्ये काम तसंच ठेकेदाराने सोडून दिलेलं आहे. आणि हा मेन स्पॉट आहे ट्रॅफिकचा. इथं दररोज दररोज आहे ना ट्रॅफिकचा चालू राहते. कोणत्याही वेळी या तुम्ही कंपनी कशामुळे ट्रॅफिक होतं नेमकं? रस्ते खड्डे भरत नाहीत का? प्रशासनाकडून भरले जात? आता काल म्हणतात खड्डे भरले. आता तुम्ही पाहू शकता हे खड्डे हाय अशाचे एका पावसात हे खड्डे पूर्णपणे परत पडलेले आहेत. तुम्ही सांगताय की 3-4 संस्था आहेत त्या काम करत असतात रस्त्यांचं. या ठिकाणी समन्वय नाहीये म्हणता येईल या संस्थांचा? आता सध्याची कंडिशन अशी आहे की कुठला रस्ता PMRDचा आहे, कुठला रस्ता PWDचा आहे आणि कुठला रस्ता MIDCचा आहे. आम्ही जर MIDCकडे गेले आणि त्यांना जर आम्ही जर या ठिकाणी आमचा प्रस्ताव दिला किंवा आम्ही ज्यावेळेस निवेदन देतो त्यावेळेस ते त्या संस्थेकडे ढकलतात. ती संस्था या संस्थेकडे, या सगळ्यांवरती एकमेकांचा समन्वय नाही आणि यांचा बॉसही नाही आहे. त्याच्यावरती आता उद्योगमंत्री उदय सामंत हे आले आणि त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना यांच्यावरती अध्यक्ष म्हणून नेमलं आहे. आता आपण पाहूयात की त्यांनी आपल्याला जो 11 महिन्यांचा कालावधी 10 महिन्यांचा दिला आहे त्या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये किती बदल होतोय. नाहीतर इथे नागरिकांचा रोष खूप भयानक आहे. आता तुम्ही पाहिलं की आमचे जिल्हा परिषद सदस्य साखळी उपोषण देखील तुमच्या इथं चालू आहे. आता किती दिवसाचा प्रशासनाला काय वेळ दिलाय तुम्ही? नेमकं किती दिवसात या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे व्यवस्थित? तसं तर साहेब 18 आणि 19 तारीखच दिलेली आहे. आम्ही आज संध्याकाळपर्यंत आम्हाला शासनाचा निर्णय हवा आहे. जर शासनाने त्याच्यावरती चांगला निर्णय घेतला नाही तर आम्ही एक उग्र आंदोलन त्या ठिकाणी छेडणार. काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? आंदोलन म्हणजे एक आमरण उपोषण करणार किंवा आम्ही रास्ता रोको करणार. कुठल्याही थराला आम्ही जाण्याची आम्ही ताकद ठेवलेली आहे. आपण पाहतोय रुग्णवाहिका असतील किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, मोठ्या संख्येने या रस्त्यावरून आपण अपघात होत आहेत असं स्थानिक नागरिक सांगतायत. आणि मोठ्या प्रमाणात आता पाहतोय अनेक वाहनं जे आहेत, हजारो वाहनं या रस्त्याने रोजची प्रवास करत असतात. मात्र या ठिकाणी अशा प्रकारे मुरमाने हा खड्डा भरलेला आहे. मात्र मंत्री उदय सामंत या रस्त्याने गेले होते त्यावेळी हे खड्डे भरले गेले आणि पुन्हा एकदा एक पाऊस पडलाय स्थानिक नागरिक सांगतायत आणि पुन्हा एकदा हा खड्डा पडल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना होणं अपेक्षित आहे. लवकरात लवकर उपाययोजना झाल्या नाही तर चाकण परिसरातील जे पंचक्रोशीतील नागरिक आहेत ते आमरण उपोषण करू आणि रस्त्यावर देखील उतरू असा इशारा देत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहावं लागेल की प्रशासनाकडून कशा प्रकारे आता पुढच्या काळात या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्ती केली जाते. तर ही चाकण MIDC आहे की यमनगरी आहे असा प्रश्न पडावा इतपत रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. चाकणमधील रस्त्यांची दुरावस्था हा प्रश्न आता उद्योग आणि वाहतूक कोंडी बरोबरच रस्ते सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनलाय. या प्रश्नावर आता प्रशासनानं खडबडून जागा होत वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.